कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करतोय सूर्य? हे गुत्था सोडवतोय। काय काम होतं का? का? काही काम असेल तरच मी यायचं का? तसं नाही। का? मी नुसतं तुला बघूही शकत नाही का? अगं, काम चालू आहे माझं। ते शिवानी आशूच्या प्रकरणाचा गुत्ता सुटलाय, पण ह्यो सुटणं झालाय बघ। मी आहे ना तुझा गुंता सोडवायला। झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे, उधाण जीवाला वाटे तारे तू पाहताना रे, सुटला गुंता। रंग मनाचा झाला गुलाबी, कर काम कर, तुला तर माझ्यासाठी वेळच नाही। काय बनवते? अगं बाई, आजीने लिंबाचं लोणचं कसं घालायचं याची रेसिपी सांगितली होती ना, म्हणून एकीकडे ते आणि यांना गाजरचा हलवा आवडतो म्हणून गाजरचा हलवा। अगं म्हणजे शालानं तिने सांगितलं होतं की त्यांना आवडतो। चांगलंच लढ चालत की ग दाजींचे। अगं पण मग हे लिंबाचं लोणचं कशासाठी? अगं दादासाठी, त्याला लिंबाचं लोणचं खूप आवडतं। असं डावा आहे वय तुझा, म्हणजे की कडे दादा पण खुश आणि दाजी पण खुश ना? असं काही नाही, एकदा या घरातून लग्न करून गेले की परत ही संधी नाही मिळणार ना मला, म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीचं लिंबाचं लोणचं करा। बघू कसं झालं। अक्का, तुझं सगळं प्रेम उतरलं अगं ह्याच्यात, फारच भारी झालंय। तेजू, अगं हे काय करत बसलीयस तू? रेडी नाही झाली अजून? संगीत आहे ना तुझं? हा वहिनी, होतं चालय। अक्का जा तू आवर, मी करते जा। नाही नाही, मला माझ्याच हाताने करायचं। आई असतानाची शेवटची दादाची माझ्या मनात जाऊन बसलेली आठवण काय माहिती वहिनी? दादा आईकडे लिंबाचं लोणचं मागतोय आणि आई त्याला ते बनवून देते। त्याला खूप आवडायचं लिंबाचं लोणचं। आईने बनवलेले लिंबाचं लोणचं खाल्लं की दादाच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा ना, त्यामुळे आई पण खूप खुश व्हायची। आई गेली आणि
लिंबाचं लोणचं बनलंच नाही या घरात कधी. मला ना दादाला चवीची परत आठवण करून द्यायची. असंही आता फार कमी दिवस उरलेत ना माझे या घरात. माझ्या हातून दादाला मला जितकं करून खाऊ घालता येईल ना तितकं खाऊ घालायचं. आणि एकदा का या घराला परकी झालं की मग नाही मिळणार ना मला ही संधी परत. अक्का तेजू, हे वेडा बाय, असं का बोलतेस ग तू? हे घर तुझं आहे आणि कायम तुझं राहणार आहे बघ. तू या घरासाठी कधीच परकी नाही होणार आहेस. आणि हे तुला कोणी सांगितलं की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं माहेर परक होतं तिला? असं काही नाही. चल आता झालं ना तुझं लोणचं करून आणि गाजरचा हलवा पण. तयार हो आता. अगं संगीत आहे तुझं. चला आता तर जोरदार कार्यक्रम होणार आहे आज संध्याकाळी. पट 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 आवरा, पाहुणी माणसं लगेच येत्याल. तू काय करणार आहे? अगं तू काय करते इथं पदर आलो, जा काम कर. जा जग बघत बसली. ए धडू दीदी, पाट 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 आज आलो. काय संध्याकाळ होती का खुर्च्या लावाय? काय बोलला? आपलं ते- ए. बघ असली गाणी वाजवतो उड्या. तिला सांग रे आपला डीजे केपी काय ते. गप्पा बसा. बघितलं सकाळी भंगार गाणी लावत होता. भंगार. पुढ्या तिला सांगा माझं नाद करू नको म्हणून. चल लेख तुझ्याशी पंगा काय काय कसला डीजे केपी वेपी? तू आज बघ डीजे केपी काय करते. बस झालं. डॅडी आले, डॅडी आले. दादा डॅडी आले. डॅडी डॅडी अरे सुखी राहा, सुखी राहा. या या पण. एक चहा पाण्याचं बघ. वा. समीरराव, काय तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हलवा मी डॅडी. होय. या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.